मसावी लसावी मसावी शिकायचे. काय शिकायचंय? मसावी. त्यातला आपण सुरुवातीला मसावी बघूयात. सातवीचा सराव संचय किती? 12. ठीक आहे. त्या 12 मध्ये मसावी म म्हणजे महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा. सा म्हणजे सामायिक सामायिक म्हणजे सारखा. आणि वि म्हणजे विभाजक मोठ्यात मोठा सारखा विभाजक शोधणे. जसा असेल तसा मग गुणाकार करणे जो येईल तो असेल मसावी. या ठिकाणी आपल्या संख्या दिली एक दिली 25 आणि दिली 40. संख्या दिली 25 आणि 40. मग काय करायचं असतं या ठिकाणी आपल्याला बघायचंय की 25 आणि 40 संख्या कोणत्या संख्येच्या पाड्यात आहे किंवा कोणत्या संख्येने भाग जाईल याकडे बघायचं नाही. कधी भाग देत असताना संख्येचं एकक स्थान बघायचं. कधी पण एकक स्थानी सम संख्या आहे, एकक स्थानी सम संख्या आहे का एकक स्थानी विषम संख्या आहे हे बघत चालायचं. ठीक आहे. एकक स्थानी समजून घ्या. या ठिकाणी आपल्या सम संख्या जर म्हटलं 2 4 6 8 बरोबर आहे. या संख्या ज्या संख्येचे एकक स्थान असतील ती समजून घ्या संख्या समजायची सम. आणि विषम संख्या काय म्हणजे 2 4 6 8 0 पण. ठीक आहे. म्हणजे 1 3 7 1 3 5 7 9 अशी संख्या असेल समजून घ्या ती विषम संख्या. एकक स्थानची संख्या सम असेल तर सम संख्येने निश्चित भाग जाईल. एकक स्थानची संख्या विषम असेल तर निश्चितपणे विषम संख्येने भाग जाईल. मग या ठिकाणी बघायचं की 25 आणि 40 संख्या कोणत्या संख्येच्या पाड्यात आहे? 5च्या पाड्यात. म्हणजे इथे घेतलं बघा 5 5 25 5 8 40. पुन्हा आता बघायचं की ह्या दोन ज्या संख्या आलेल्या आहेत या दोन संख्या कोणत्या एका संख्येच्या पाड्यात आहे का? एक तर हा एक ही संख्या सगळ्याच्या येत आहे. परंतु नंतर ह्या 5ही कोणत्या पाड्यात नाही आणि 8ही कोणत्याच पाड्यात नाही. म्हणून मग या ठिकाणी 5 ही जी काही संख्या आहे ही 5 ही संख्या म्हणून मसावी बरोबर 5 असं. तसंच या गणितामध्ये पण आहे बघा. या ठिकाणी दुसरं गणित आहे 56 आणि 32. ठीक आहे. 56 आणि 32 यात बघायचंय. यात आपल्याला 56च्या एकक स्थानी 6 दिसू लागले, 32च्या एकक स्थानी 2 दिसायला लागले. म्हणजे सम संख्या आहे. आणि नेमकं भाग देत असताना कधी पण मॅक्झिमम काय करून बघायचंय की लहानात लहान संख्येने भाग देऊन बघायचं. कधी पण शक्यतो लहानात लहान संख्येने म्हणजे 2 न भाग देऊन बघूया आपण. बघा 2 दुने 4 किती उरला 1 2 8 16. ओके. त्यानंतर 2 1 किती उरला 1 2 7 12. ओके. पुन्हा या ठिकाणी एकक स्थानी 6 आहे पुन्हा 8 आहे. म्हणजे 100% 2 न भाग देईल. बघा 2 1 2 4 8 2 16 बरोबर आहे. आता पुन्हा डबल या ठिकाणी 2 भाग देईल. 2 7 14 2 4 8. आता कशालाच भाग जात नाही. भाग जात नाही. याचे अवयव जे आहेत ते अवयव आपण या ठिकाणी लिहून घेतले. अवयव अवयव 2 गुणिला 2 बघा किती आला गुणाकार 6 म्हणणार एकदम 2 दुने 4 4 दुने 8. म्हणून 8 जो आहे 8 काय आहे मसावी जो आहे तो आलेला आहे 8. कळालंय? हो सर. ओके. म्हणजे 56 आणि 32 चा मसावी या ठिकाणी 8 आलेला आहे. तसंच या ठिकाणी 3 संख्या दिल्या आहेत. 3 संख्येचा आपला मसावी काढायचा आहे. बघूया त्या ठिकाणी. पुन्हा बघायचं या ठिकाणी एकक स्थानी 5 आहे 0 आहे. मॅक्झिमम जास्तीत जास्त 0 आणि 5 जर एकक स्थानी आलं तर 5 ने अंकाचा भाग जातो. 5 ने अंकाचा भाग जातो. लक्षात घ्या. एकक स्थानी 0 आणि एकक स्थानी 5 जर आलं तर 5 ने भागात जातो. बघा 5 ने भाग देऊ. बघा 5 8 5 1 किती उरले 5 दुने 10. ओके. 5 1 किती उरले 2 5 5 25. ओके. पुन्हा आता ह्या
या संख्येकडे बघायचंय, या तीनही संख्या एखाद्या पाड्यात आहे का, तिन्ही संख्येला एखाद्या पाड्यात आहे का, किंवा या तिन्ही संख्येला भाग जातोय का. 4च्या पाड्यात 8 आहे, 4च्या पाड्यात 12 आहे, 4च्या पाड्यात 15 नाही, 3च्या पाड्यात 12 आहे, 3च्या पाड्यात 15 आहे, 3च्या पाड्यात 8 नाही, म्हणून मसावी आली 5. म्हणून मसावी आली 5. मसावी बरोबर 5. भाग जात नाही, उरलेले जेवढा आहे त्याने आपण दिलाय सुरुवातीला ती त्याची मसावी. ठीक आहे, बघा पुढे बघूयात आपण. या ठिकाणी आता या संख्येकडे एकदा लक्ष द्यायचं आपल्याला. आता या संख्येकडे लक्ष दिल्यानंतर 16 आणि 27 सांगा बरं कोणत्या संख्येच्या पाड्यात आहे, कोणत्या संख्येच्या दोन्ही संख्या एकाच्या पाड्यात कोणी 16 27 16 आणि 27 आहे का कोणत्या पाड्यात, कोणत्याच पाड्यात नाही. संख्या किंवा ती आणि तिच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जात नाही त्या संख्येला, म्हणून अशा संख्येचा मसावी जो आहे तो मसावी बरोबर 1 समजायचा. ठीक आहे, ज्या दोन संख्या कोणत्याच पाड्यात नसतील आणि त्यांचा मसावी काय आहे 1. ओके.